जंग्या। मोठ्या बाबांची भेटण्याची कोणतीही इच्छा नसतानाही शेवटचा प्रयत्न म्हणून जयंता सूरज आणि महादेव सोबत मठात दाखल झाला। जे सेठ भेटण्यास आल्याची वर्दी बाबांच्या शिष्याने त्यांना दिली। तसे बाबांनी त्यांना भेटण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे शेठजी व सोबत आलेल्या सूरज आणि महादेवला कळविले। बाबांना भेटल्याशिवाय जाणार नाही असे सांगत जोवर ते भेटत नाही तोवर मठातच वास्तव्य करण्याचा हट्ट शेठजींनी शिष्यांकरवी बाबांना कळविला। रात्र झाली तरी त्यावर बाबांचे कोणतेच उत्तर न आल्याने आपल्या शब्दावर ठाम राहत जे सेठ मठातच थांबले। सगुणाताईंची काळजी घेण्यासाठी सूरजला त्यांनी बंगल्यावर माघारी पाठविले। महादेवलाही त्यांनी त्या दोघांवर लक्ष ठेवण्याची सूचना देऊन परत पाठवले। बाबांचा एक शिष्य सेठजीसाठी रात्रीचे जेवण घेऊन आला, पण जोवर बाबा भेटणार नाहीत तोवर आपण अन्नपाणी ग्रहण करणार नसल्याचे सेठजींनी बाबांना कळविले। जयंताचा हा निरोप ऐकून बाबांच्या कपाळावर आठ्या आल्या। त्यांनीही 1-2 दिवस शांत राहून जयंताचा निग्रह चाचपण्याचे ठरविले। त्याच रात्री जयंताचा माग काढत एक काळी आकृती अंधाऱ्या मठापर्यंत येऊन पोहोचली, पण तिथल्या पवित्र आणि सिद्ध परिसरात तिला मज्जाव होता। शेवटी नाईलाजाने ती आकृती परतणाऱ्या सूरजच्या पाठोपाठ जयंताच्या बंगल्याकडे रवाना झाली। सूरज रात्री उशिरा आपल्या ब्लॅक मर्कने बंगल्यावर पोहोचला। गाडीतून उतरून आत चालत जाताना त्याची सावली नेहमीपेक्षा जरा जास्त लांब सडक दिसत होती। अंधाऱ्या सूरजच्या सावलीत स्वतःला लपवीत आत शिरत होता। सूरजला त्याची काहीच कल्पना नव्हती, पण मालकाच्या सावलीतील हा बदल त्याचा लाडका कुत्रा टायगर नेहरला व तो सूरजकडे पाहत जोरजोराने भुंकू लागला। सूरजने टायगरला जवळ घेऊन शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीतरी आखरीत अमानवी आत आला आहे याची जाणीव होऊन तो सूरजच्या सावलीकडे पाहून भुंकत राहिला। शेवटी त्याला जुमानण्यासाठी सूरजने त्याच्या गळ्यातील पट्टा शेजारील रेलिंगला अडकवत त्याला जेरबंद केले व तो आत शिरला। क्षणभरासाठी अंधाराने मानवी आकृती धारण करून जेरबंद झालेल्या टायगरकडे उपहासाने पाहिले व तो पुन्हा सूरजच्या सावलीत सामावून आत गेला। टायगर पुन्हा जोरजोरात भुंकत राहिला। टायगरचे भुंकणे ऐकून बंगल्यातील नौकर मंडळी आणि सगुणाताई बाहेर बैठकीत आल्या। सूरज, काय झालंय टायगरला? असा जीवाच्या आकांताने का भुंकतोय? आणि हे काय एकटाच आलास? बाबासोबत आले नाहीत का? सूरजकडे पाहत सगुणाताईने एका मागोमाग एक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। टायगरला काय झाले मलाही माहीत नाही, सारखं माझ्या अंगावर येऊ पाहत होता म्हणून बांधून ठेवलाय, होईल शांत आपोआप, काहीसा वैतागत सूरज म्हणाला। बैठकीतील टीपॉयवरचा पाण्याचा जग उचलून घेत तसाच तो वरून गटागट पाणी पिऊ लागला। अरे हळूहळू, ग्लासमध्ये तरी ओतून पी, सगुणाताई सूरजचा आधाशीपणा पाहत म्हणाले। बाबा आज मठातच थांबले आहेत। मोठ्या बाबांनी काही कारणासाठी त्यांना थांबवून घेतले आहे। सगुणाताईंना काळजी वाटू नये म्हणून सूरज खोटच म्हणाला। बरं, तू फ्रेश होऊ नये, मी आपल्या दोघांसाठी पान घेते, सगुणाताई सूरजला म्हणाल्या। तसा सूरज आपल्या खोलीकडे जाण्यासाठी निघाला, पण त्याची सावली अजूनही टीपॉयपाशी उभीच होती। हे पाहून सगुणाताई जोरात किंचाळल्या। तो आवाज ऐकून काय झालं म्हणून सूरजने त्यांना विचारलं, पण तोवर अंधाराने आपली चूक सुधारत पुन्हा स्वतःला सूरजच्या सावलीत सामावून घेतले। आपल्याला कदाचित भास झाला असे वाटून सगुणाताईंनी सूरजला काहीच झाले नसल्याचे सांगितले। फ्रेश होऊन थोड्या विश्रांतीसाठी सूरज आपल्या बेडवर आडवा झाला। अंधाराने तोवर बेडच्या सावलीचे रूप घेतले होते। आपला मोबाईल चाळत असताना सूरजला अपूर्वाचे आणि पांडेजींचे काही मिस कॉल दिसले। आधी त्याने पांडेजींना कॉल केला। त्यांच्याशी बोलताना शेठजींचे उद्योग व त्यांच्या मालमत्ता विकत घेण्यासाठी काही खरीददार बोलणी करू इच्छित असल्याचे त्याला समजले। त्यावर उद्या ऑफिसला येऊन सविस्तर चर्चा करूया असे सांगत सूरजने फोन ठेवला। आत आल्यापासून सूरजला विचित्र असा घाणेरडा वास येत होता। काही मरून पडले असेल असे वाटून त्याने सारे कानेकोपरे तपासले, पण काहीच सापडले नाही। नाकावर हात दाबत त्याने अपूर्वाला फोन लावला। हॅलो, काय सुरू आहे? एरवी कडक असलेला आवाज काहीसा मृदू करीत सूरज अपूर्वाशी बोलू लागला। नेहमीप्रमाणे तुझ्या फोनची वाट पाहणं सुरू आहे, काहीशी नाराजी दाखवत अपूर्वा म्हणाली। काय झालं मग मठात? मोठ्या बाबांनी काय सांगितलं? अपूर्वाने कुतूहलाने विचारले। घडलेला सारा वृत्तांत सूरजने अपूर्वाला सांगितला। त्यानंतर त्यांच्या प्रेमवार्ता काही वेळ सुरू राहिल्या। सगुणाताईंच्या हाकेने सूरज भानावर आला। उद्या भेटायला येतो असे सांगून त्याने फोन ठेवला आणि जेवण करण्यासाठी तो खाली डायनिंग रूमच्या दिशेने निघाला। दरवाजा बंद होताच इतका वेळ बेडच्या सावलीत लपून बसलेला अंधाऱ्या बाहेर आला। आपल्या मालकाला सांगण्यासाठी अनेक बातम्या त्याला मिळत होत्या।
खाली जाऊन त्याने मायलेकांचे संभाषण ऐकण्याचे ठरविले. सूरज शांतपणे जेवत होता, पण सगुणाताईंचे लक्ष मात्र जेवणात नव्हते. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ घोंगावत होते. अंधाराही तिथं येऊन एका खुर्चीच्या सावलीत लपून बसला. तसा मगाशी खोलीत येणारा दुर्गंध सूरजला तिथेही जाणवू लागला. तो आईला काही विचारणार तेवढ्यात समोरून प्रश्न आला. शेठजी आपले सारे उद्योग मालमत्ता विकणार आहेत, हे खरं आहे का? आईच्या अशा अचानक आलेल्या प्रश्नाने सूरजने दुर्गंधीबाबत विचारण्याचे टाळले. हो, खरं आहे. तब्येतीच्या कारणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाबांनी देश सोडून आपल्या सर्वांसकट बाहेरगावी स्थलांतरित व्हायचं ठरवलंय. पुढील प्रश्न टाळण्यासाठी सूरजने थाप मारली. सूरज नक्कीच काहीतरी लपवत आहे याची जाणीव सगुणाताईंना होत होती. हल्ली शेठजी खूप घाबरलेले दिसतात. त्यांना आपल्या दोघांच्या जीवाची धास्ती असल्याचे जाणवते. कदाचित त्यामुळेच त्यांनी आपल्या दोघांना या रुद्रमाळा मुद्दाम घालायला सांगितल्या असाव्यात. सगुणाताईंनी नवीन शंका उपस्थित केली. मला असे काही वाटत नाही, आणि बाबांची इच्छा असेल तर त्यांच्या समाधानासाठी आपण ह्या माळा घालायला काहीच हरकत नाही. वेळ मारून नेण्यासाठी सूरजने उत्तर दिले. आणि हे मध्येच मोठ्या बाबांकडे जाण्याचे काय प्रयोजन? साध्या देवळात जाण्यासाठी 4 वेळा शेठजींच्या मागे पडावे लागते, आणि आता ते सरळ मठात कसे काय राहिले? सगुणाताईंनी आणखी एक प्रश्न केला. अगं, विशेष काही नाही. अपूर्वाच्या पप्पांनी शेठजींना मोठ्या बाबांना भेटण्याची विनंती केली होती. तुला इथं कोणता घाणेरडा वास येतोय का? मुद्दाम विषय बदलत सूरजने प्रश्न केला. एव्हाना सगुणाताईंनाही दुर्गंधी येत असल्याची जाणीव झाली. हो, काहीतरी मरून पडल्यागत कुचका वास येतोय. त्यांनी सूरजला दुजोरा देत घरातल्या कड्याला आवाज दिला. अंधाऱ्या अगदी सावध होत खुर्चीच्या पातळ सावलीत स्वतःला लपवून घेत बसला. वास नेमका डायनिंग टेबलच्या जवळून येत असल्याने सूरज व सगुणाताईंच्या नजरा त्याच्या आजूबाजूलाच होत्या. त्यामुळे अंधाऱ्याला निसटून जाता येत नव्हते. काशीनाथ, इथे नीट टेबलाखाली काही आहे का ती पहा. सगुणाताईंनी घरातील गड्याला सूचना केली. काही सापडतंय का पाहण्यासाठी त्याने नेमकी अंधाऱ्याच्या सावलीवाली खुर्ची जोरात मागे खेचली, पण खुर्चीसोबत फक्त एकच सावली मागे सरली. एक तशीच जागच्या जागी खिळून होती. अंधाऱ्याला त्वरेने सरकता आले नाही, आणि एका खुर्चीच्या 2 वेगवेगळ्या सावल्या दिसत होत्या. समोरचे दृश्य पाहून तिघांचेही डोळे विस्पारले. तिघे भीतीने एकमेकांकडे वासून पाहू लागले. काशीनाथ तर घाबरून मागेच सरला. अंधाऱ्याचे बिंग फुटलेच होते. घरातल्यांना मुद्दाम घाबरवून पळण्यासाठी त्याने खुर्चीच्या सावलीचा आकार मोडत मानवी सावलीचा आकार घेतला आणि सगुणाताईंवर चालून गेला. भीतीने त्या जोरात किंचाळल्या. अचानक त्यांचा हात गळ्यातल्या रुद्रमाळेवर गेला. इतका वेळ साधारण वाटणारी ती रुद्रमाळ तेजाने लखलखू लागली. त्याच्या प्रखर प्रकाशाने अंधाऱ्याला विजेचा झटका बसल्यागत झाले. मानवी सावली रूपी अंधाऱ्या त्या जोरदार तडाख्याने लांबवर उडाला आणि स्वतःला सावरत खिडकीबाहेर पसार झाला. त्याबरोबर बऱ्याच वेळेपासून बाहेर भुंकत असलेला टायगर शांत झाला. सारे काही इतक्या त्वरेने घडले की अंगावर आले ते नेमके काय होते, खरे होते की भास होता, नेमके कुणालाच काही कळले नाही. सगुणाताईंना तर घडल्या प्रकाराने भोवळ आली. सूरजने त्यांना सावरीत त्यांच्या शयनगृहात नेले. काशीनाथ पुरता बावरला होता. बाहेर येऊन सूरजने त्याला घडल्या प्रकाराची वाच्यता कुठेही न करण्याबाबत समजावले. मान डोलावत तो त्याच्यासाठी असलेल्या खोलीकडे निघून गेला. सूरजने बाहेर जाऊन त्याच्या लाडक्या टायगरला मोकळे सोडले. तोही शांतपणे सूरजच्या पायाशी चाळा करू लागला. टेबलावरील जगातील गार पाणी त्याने ग्लासात ओतून घेतले आणि एक एक घोट आरामात घेत घडून गेलेल्या प्रकाराचा तो विचार करू लागला. बायंग्याच्या आव्हानाला वेळ होता. मग आता घरी पाहिलेली काळी शक्ती नेमकी कुठून आली असेल याचा त्याला ताळमेळ बसत नव्हता. काही असो, पण गळ्यातील रुद्रमाळेच्या शक्तीची प्रचिती त्याला आली होती. तिचे महत्त्वही त्याला उमगले होते. या सगळ्या प्रकाराबद्दल शेठजींना उद्या जाऊन कळवण्याचा इरादा त्याने पक्का केला. इथे शयनगृहात सगुणाताईंची झोप उडाली होती. रुद्रमाळेचे महात्म्य त्यांनाही घडलेल्या प्रकारामुळे समजले होते. शेठजींनी त्यांना व सूरजला रुद्रमाळ घालण्याचा केलेला आग्रह आता कुठे त्यांच्या पचनी पडला होता. याचा अर्थ आपल्यावर कोणते तरी अमानवी संकट असल्याचे शेठजींना आधीच ठाऊक होते. कदाचित त्यापासून सुटका करण्यासाठीच ते मोठ्या बाबांच्या मठात गेले होते. साऱ्या प्रश्नांची उत्तरे शेठजीच देऊ शकणार होते. आपल्या हाताची पकड पुन्हा त्या रुद्रमाळेवर घट्ट करीत त्या झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. स्वतःवर चरफडत अंधाऱ्या बंगल्याबाहेर पडला. त्या रुद्रमाळेच्या प्रखरतेचा दाह अजूनही त्याला वेदना देत होता. त्याच्या हलगर्जीपणामुळे त्याचे अस्तित्व बंगल्यातील सर्वांना कळले होते. पूर्ण माहिती हाती आली नसली तरी काही महत्त्वाच्या गोष्टी त्याला नक्कीच समजल्या होत्या. तुर्तास त्याने आपल्या मालकाकडे जाऊन साऱ्या बातम्या कळवण्याचा विचार केला आणि गुफेच्या दिशेने तो मार्गस्थ झाला. मध्यरात्री अंधाऱ्या गुफेत दाखल झाला.
त्याच्या दुर्गंधीने कानिफची समाधी भंगली. नाईलाजाने त्याला आपल्या अनुष्ठानमध्येच थांबवावे लागले. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूचा सामना करण्याआधी ही साधना त्याला फलदायी ठरणार होती. पण तुर्तास त्याने अंधाऱ्याला ऐकून घेण्याचे ठरवले. काय अंधाऱ्या, कामगिरी फत्ते झाली का? नाराजीच्या स्वरात कानिफ म्हणाला. मालक, थोडी गलती झाली आहे. माझे अस्तित्व घरच्यांपुढे उघडे झालंय. शिवाय ती रुद्रमाळ, त्यामुळेच माझा टिकाव लागला नाही. म्हणूनच मी तातडीने तुमच्या पाशी आलो आहे. अंधाऱ्या चाचरत बोलत होता. एक साधी कामगिरी तुझ्याने धड होईना, आणि त्या रुद्रमाळेचे काय? मला सर्व नीट पहिल्यापासून सांग. कानिफ नाखुश होत दरडावून म्हणाला. एक एक करत अंधाऱ्याने सारा किस्सा कथन केला. जयंताचे मोठे बाबांच्या मठात थांबणे, सूरजचे त्याच्या कर्मचाऱ्यांशी व प्रेयसीसोबत झालेला वार्ताप, जयंताचे सारे उद्योग मालमत्ता विकून परगावी जाण्याचा घाट घालणे, त्याच्या बायकोच्या आणि मुलाच्या रक्षणासाठी मंत्रसिद्ध रुद्रमाळ त्यांना धारण करण्यास देणे, आणि सर्वात शेवटी त्या रुद्रमाळेच्या शक्तीचा अंधाऱ्याला आलेला अनुभव. सारेच अंधाऱ्याने रीतसर सांगितले. अंधाऱ्याने आणलेल्या बातम्या कानिफच्या सुडाच्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या होत्या. मोठे बाबा म्हणजे कदाचित आपले बारकू बाबांचे थोरले बंधू असू शकतात. त्यांनी जर त्या दुष्ट जयंताची साथ दिली तर बदला घेणे अवघड नाही, अशक्य होऊन जाईल. आणि ह्या मंत्रसिद्ध रुद्रमाळा जोवर जयंताच्या पत्नीने व मुलाने धारण केलेल्या आहेत, तोवर आपण त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाही. प्रकरण जितके सोपे वाटत होते तितके ते नक्कीच नव्हते. यातून मार्ग कसा काढायचा याचे विचारचक्र कानिफच्या डोक्यात फिरत होते. काहीच सूचना तसा व्याकुळ होऊन त्याने त्या गाडग्यातील उरलेली दारू नेहमीच्या मनुष्य कपालात ओतून घेतली. घटाघट तो एकामागून एक कपालमध्ये रिचवू लागला. बऱ्याच वेळाने एक भन्नाट उपाय सुचल्याने त्याचे डोळे चमकले. इतका वेळ शेजारी हवेत तरंगत असणाऱ्या अंधाऱ्याला कानिफने हाक दिली. काय हुकूम आहे मालक? असे बोलत अंधाऱ्या पुढे सरसावला. शांतपणे कानिफने त्याला पुढील कामगिरी समजावली. अंधाऱ्यानेही मान डोलावून सर्व नीट समजले असल्याचं दाखवलं. यावेळी जर काही चूक केलीस तर कायमचा तुला तुझ्या काळ्या विश्वात पाठवून देईल. मग राहा तिथे जाडकून. कानिफने हग्या दम भरला. नाही मालक, यावेळी तीच चूक होणार नाही, शाश्वती देत अंधाऱ्या म्हणाला. तशीही ती होणार नाही. यावेळी पोट्या तुझ्याबरोबर असणार आहे. त्याला फक्त सावज नीट दाखव, बाकीचं सार तो पार पाडेल. असे म्हणत कानिफने त्याच्या संग्रहातील पिशाच गुलाम कैद करून ठेवलेल्या बाटल्यातून शोधून एक बाटली काढली. यावेळी पोट्या नामक त्याच्या एका गुलामाची पोट्याची बाटली हाताला लागताच कानिफला त्याच्या कवटीवर भूतवाचक शक्तीचा वापर केल्यावर कळलेली त्याची कहाणी आठवली. कांतीलाल छेडा माझगावातील एक धनिक व्यापारी होते. पत्नी आणि एक गुणी मुलगा भंवरलाल असे त्यांचे छोटे आणि सुखी कुटुंब होते. मुलगा वयात आला तसा त्यांनी त्याचा विवाह बाजूच्याच गावातील आपल्या व्यापारी मित्राच्या मुलीशी करण्याचा मानस मुलाला बोलून दाखवला. पण भंवरलालचे मन गावात नव्याने राहायला आलेल्या रेवती नावाच्या सुंदर तरुणीने जिंकले होते. रेवती आणि तिचा पिता गावाच्या वेशीलगत एक छोटे झोपडे बांधून राहत होते. त्यांचे उदरनिर्वाहाचे नेमके काय साधन होते कुणालाच नीटसे माहीत नव्हते. गावातले एकमेव किराण्याचे भले मोठे दुकान भंवरलाल चालवत असे, आणि तिथे जिन्नस घेण्यासाठी अधूनमधून येणाऱ्या रेवतीशी त्याची चांगलीच घसट वाढली. इतकी की बऱ्याच वेळा तो साऱ्या वस्तू रेवतीला फुकटच देऊ लागला. तिच्या सौंदर्याने तो इतका पागल झाला की रेवतीशी लग्न झाले नाही तर आजन्म अविवाहित राहीन असा हट्ट त्याने कांतीलालला बोलून दाखवला. एकुलत्या एका मुलाच्या इच्छेसमोर कांतीलालला हतबल व्हावे लागले. पुढे त्यानेच आपल्या मुलाचे रेवतीशी थाटात लग्न लावून दिले. रेवतीने घरात येताच सासूला आता तुम्ही फक्त आराम करायचा असे सांगत स्वयंपाकघराचा ताबा घेतला. रेवतीच्या कृतीने सारेच हर्षभरीत झाले. घरातील सारे काम आता रेवती पाहू लागली. पण अचानक कांतीलालची पत्नी आजारी पडली. तिच्या पोटात दुखून असह्य वेदना होऊ लागल्या. आधी गावातले मग तालुक्यातील प्रख्यात वैद्य डॉक्टर झाले, पण काहीच गुण येईना. तिच्या खानपानाची दवापाण्याची सारीच काळजी रेवती मन लावून करत होती. शेवटी एके दिवशी कांतीलालच्या पत्नीने देह सोडला. रेवतीने तर रडून घर डोक्यावर घेतले. आता रेवतीसह तिचे वडीलही कांतीलालच्या घरी वास्तव्यास येऊन राहिले. सहचारणीच्या अशा अचानक जाण्याने कांतीलालचे व्यापारातील मन उडाले.
आपला सारा कारभार मुलाच्या स्वाधीन करून ते घरीच आपल्या खोलीत एकांतात राहू लागले. रेवती अगदी मन लावून त्यांची सेवा करू लागली. हळूहळू कांतीलालची अन्नाची भूक प्रचंड वाढू लागली. कितीही खाल्ले तरी त्याची भूक शमत नसे. अंगाचा आकार बारीक होऊन पोटाचा आकार प्रचंड वाढू लागला. भंवरलाल रेवतीने त्यांना खूप समजावले, पण त्यांची क्षुधा भरत नसे. पाहायला येणारे लोक त्याच्या वाढलेल्या पोटाकडे पाहून थट्टा करू लागले. काहीच दिवसात कांतीलाल सेठ वरून त्यांचे नाव पोट्या सेठ पडले. वाढलेल्या पोटासोबत अनेक आजार वाढले. दमा, मधुमेह, रक्तदाब अशा खूपशा आजाराने शरीर जर्जर होऊ लागले. अशातच परसाला जाताना तोल जाऊन ते पडले. पायाचे टोंगळे फुटून रक्त वाहू लागले. मधुमेहामुळे जखम भरेनाशी झाली. काही दिवसात पू साचून त्यात किडे पडू लागले. कांतीलालला आता स्वतःच्या शरीराची दया येऊ लागली. एका सणाच्या दिवशी रेवतीने कमी साखरेची खीर त्यांना खायला दिली आणि काहीच वेळात पोटात कळा येऊन असह्य वेदना त्यांना होऊ लागल्या. रेवतीने आपल्या पतीला सेठजीच्या तब्येतीबाबत कळविले. पुन्हा वैद्य डॉक्टर झाले. रेवती खाण्यापिण्याची, दवा पाण्याची काळजी घेऊ लागली. तिचे वडीलही शेठजीच्या काळजीपोटी सोबतीला येऊन बसू लागले, पण काहीच उपाय झाला नाही. अखेर शेठजींनी आपला प्राण सोडला. पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 महिन्यात कांतीलाल सेठही परलोकी पोहोचले. चिंता धगधगत असताना पुत्रप्रेमाने अशांत असलेला कांतीलाल सेठचा आत्मा घराच्या दिशेने वळला. त्या आत्म्याने पाहिले, वडिलांच्या वियोगाने भंवरलाल दुःखात बुडाला होता. रेवतीही सासऱ्याच्या दुःखात असल्याने हाक मारायला आलेल्या नातेवाईकांसमोर धाय मोकलून रडत होती. कांतीलालचा आत्मा हयातीत अनेक वर्ष ज्या खोलीत त्याचे वास्तव्य होते तिकडे एकदा जाऊन यावे म्हणून वळला. खोलीत येताच त्याच्या जीवनकाळातील अनेक चांगल्या वाईट आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. इतक्यात रेवती आणि तिचा पिता खोलीत शिरले. बाबा, सास ससुर तो गयो, थोड़ी जालिम जड़ी बूटी ने दोनों को परलोक भेज दियो. अब सारे घर पर सिर्फ अपना राज होवे. असं म्हणून क्षणापूर्वी मोठमोठ्याने रडणारी रेवती फिदी फिदी हसू लागली. ना बेटा, अभी से ना खुश हो. तेरा मर्द किसी की ना सुनता. जब तक वो जिंदा है तेरा राज ना आवेगा. रेवतीच्या वडिलांनी शंका बोलून दाखवली. तो क्या उसको भी सास ससुर के पास भेज देंगे? किसी को कुछ पत्ता ना चलेगा. चेहऱ्यावर विचित्र भाव दाखवत रेवती बोलत होती. कांतीलालच्या आत्मेला अचानक विजेचा झटका बसल्यागत झाला. त्याने त्या दोघांवर रागाने झडप घेतली, पण काहीच उपयोग झाला नाही. त्याच्या देहातून आरपार जात ती आत्मा जमिनीवर कोसळली. आपल्या मुलासमोर जाऊन त्या आत्म्याने त्याला जोरजोरात हाका मारून पाहिल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. आजूबाजूला जणू त्याचे अस्तित्व नव्हतेच. अचानक कांतीलालच्या आत्म्याला कोणीतरी बळजबरीने खेचून बोलावीत आहे असे जाणवू लागले. वायुगतीने ती आत्मा फरफटत एका गुफेत पोहोचली. समोर एक मांत्रिक त्याचे कपाल हातात घेऊन त्याला आवाहन करीत होता. त्यामुळेच त्याला इथे यावे लागले होते. कानिफने आता कांतीलालच्या आत्म्यास त्याचे स्वामित्व स्वीकारण्याची आज्ञा केली. कांतीलालचा आत्मा या पिशाच यवनीत नवीन आणि असहाय्य होता. त्याने कानिफची मालकी मान्य केली आणि त्याची शेवटची इच्छा कानिफला बोलून दाखवली. आपल्या गुलाम पिशाच्याची शक्ती जागृत केल्याने कानिफचाच फायदा होता. कानिफचं मोठं पोट असल्याने त्या पोट्याच्या आत्म्यास मनातील इच्छाशक्ती जागृत करून हव्या त्या इसमाच्या शरीरात कसा प्रवेश करायचा आणि त्या शरीराचा ताबा कसा मिळवायचा याची सखोल माहिती दिली. पोट्याचा आत्मा आपल्या व त्याच्या प्रिय पत्नीचा बदला घेण्यास सज्ज झाला. दुसऱ्या दिवशी रेवतीच्या वडिलांनी कांतीलालच्या खोलीचा ताबा घेतला होता. त्याच्याच नरम गादी टाकलेल्या खाटेवर तो लोळत पडला होता. अचानक त्याच्या शरीरात काहीतरी शिरलं असल्याचं जाणवून तो जागा झाला. त्याचे पोट फुगल्यासारखे दिसत होते. त्याला प्रचंड भूक लागली होती. खाटेवरूनच त्याने रेवतीला आवाज दिला. त्याच्या हाकेने ती खोलीत आली. बापाचा नवा अवतार पाहून तिचे डोळे विस्पारले गेले. पिताजी, रात भर में ससुर जी जैसा पेट निकल आयो. ती थट्टेने बोलू लागली. बेटी, मैं थारो पिताजी नहीं, ससुर सो. घोगऱ्या मानवी आवाजात पोट्या बोलत होता. त्याचा आवाज ऐकून रेवतीचं अवसान गळालं आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन पडली. बराच वेळ आवाज देऊन रेवती बाहेर न आल्याने भंवरलाल शोधत शोधत वडिलांच्या खोलीत आला. बेशुद्ध झालेल्या रेवतीला त्याने तिच्या तोंडावर पाण्याचा मारा करून शुद्धीत आणलं. रेवती अजूनही ततपप करीत तिच्या वडिलांकडे हात दाखवत होती. तिचे वडील शांतपणे खाटेवर पहुडले होते. आवाजाने ते जागे झाले. त्यांचे संपूर्ण शरीर वेदनेने दुखत होते, पण पोट मात्र पूर्वीच्या कमी आकारात आले होते. क्या हुआ रेवती? शायद कल के भागदौड़ की वजह से तुम्हें चक्कर आया होगा. थोड़ा आराम कर लो.
असे म्हणत भंवरलालने तिला आधार देत तिच्या खोलीत नेला. रात्र होईस्तोवर रेवतीच्या वडिलांची तब्येत खूपच जास्त बिघडली. कांतीलाल सेठला असणारे सारे आजार उग्र स्वरूपात त्यांच्या शरीरात दिसू लागले. त्यांच्या पायाच्या टोंगळ्यांना अचानक जखम होऊन त्यातून पू मिश्रित रक्त वाहू लागले. आपल्या शरीराचा ताबा कुणा दुसऱ्यानेच घेतल्याची जाणीव रेवतीच्या वडिलांना झाली. सकाळचा प्रसंग आठवून रेवतीला तिच्या वडिलांकडे जाण्याचे धाडस होत नव्हते. ती तिच्या खोलीत तशीच उपाशीपोटी पडून होती. अखेर कांतीलालच्या आत्म्याने जर्जर केलेल्या रेवतीच्या वडिलांच्या शरीराला लंगडत रेवतीच्या खोलीत नेले. अपने ससुर को खाना नहीं खिलाओगी क्या? पुन्हा तेच छद्मी हास्य ऐकून रेवती उठून बसली. आपल्या वडिलांचा अवतार पाहून तिची पुरती बोबडी वळली. आपल्या सासऱ्याच्या आत्म्याने वडिलांचा शरीराचा ताबा घेतला आहे हे तिला उमजले. माफी करो ससुरजी, मेरे पिताजी को छोड़ दो. रेवतीला आपल्या वडिलांचा अंत दिसू लागला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी ती गयावया करू लागली. तूने और तेरे बाप ने मुझे और मेरी पत्नी को धोखे से जहर खिला खिला के बीमार करके मार दिया और अब मेरे बेटे को भी मारना चाहती है चुड़ैल. रेवतीच्या वडिलांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. शरीर कंपन पावत होते. मुझे माफ कर दो, मैं मेरे पिताजी को लेकर ये घर छोड़ के चली जाऊंगी, उन्हें छोड़ दो. आपला व वडिलांचा जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करीत रेवती म्हणाली. आपल्या सुनेचे व तिच्या बापाच्या या कुकर्माचे पितळ आपल्या मुलासमोर उघडे पडावे अशी कांतीलालची इच्छा होती. ठीक है, अपने गुनाह मेरे बेटे के सामने कबूल कर लो तो मैं तुम दोनों बाप बेटी को छोड़ दूंगा. तिच्या वडिलांच्या तोंडून पोट्या बोलत होता. जीव वाचवण्यासाठी रेवतीसमोर हाच एक पर्याय उरला होता. आपला रडका चेहरा घेऊन ती बैठकीत गेली. बाहेर भंवरलाल आणि काही नातेवाईक बसून होते. मागून लंगडत लंगडत रेवतीचे वडीलही बैठकीत पोहोचले. दोघांचा अवतार पाहून भंवरलाल बसल्या जागेवरून उठून उभा राहिला. तो काही बोलणार त्याच्या आधीच रेवतीने तिने आणि तिच्या वडिलांनी केलेल्या दुष्कृत्याचा पाढा साऱ्यांसमोर वाचावयास सुरुवात केली. तिने भंवरलालला पैशासाठी कसे प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वडिलांच्या मदतीने सासूला अभक्ष्य खायला देऊन कसे आजारी पाडले, वैद्याने डॉक्टरांची औषधे फेकून देत काहीतरी दुसरेच कसे चारले आणि त्यामुळेच तिच्या सासूचा कसा जीव गेला. पुढे सासऱ्यांनाही असल्याच काही कमालीची भूक वाढवणाऱ्या जंगली औषधी जेवणातून खायला घालून त्यांचा आजार कसा वाढविला, या साऱ्यांचा पाढा तिने वाचला. केवळ संपत्तीच्या लोभाने तिने आणि तिच्या वडिलांनी हे कुंभांड रचले याची कबुली तिने दिली आणि रडतच जमिनीवर कोसळली. तिच्या या कबुलीनाम्याने भंवरलालच्या मनात रागाचा आगडोंब उसळला. तिच्यावर त्याने शिव्यांची लाखोली वाहिली. तिला जीवे मारण्यासाठी तो तिच्या अंगावर चालून गेला, पण सोबतच्या नातेवाईकांनी त्याला आवरले. आपण रेवतीशी लग्न करून खूप मोठी चूक केल्याची त्याला जाणीव झाली आणि आई वडिलांची माफी मागत तो धाय मोकलून रडू लागला. भंवर बेटा, रोना कोनी, इसमें तुम्हारी कोई गलती नहीं. रेवतीच्या वडिलांच्या तोंडातून कांतीलालची आत्मा गहिवरल्या स्वरांनी सांत्वना देत होती. त्याचे वाढलेले पोट आणि वडिलांचा आवाज ऐकून भंवरलालला आपल्या सासऱ्याच्या शरीरात वडिलांच्या आत्म्याने प्रवेश केला आहे हे उमगले आणि सासऱ्याचे पाय पकडून तो पुन्हा जोरजोराने रडू लागला. कांतीलालच्या आत्म्याने मुलाला उभे करून छातीशी कवटाळले आणि मग त्याला बाजूला सारून जोरदार रक्ताची उलटी केली. त्याचबरोबर रेवतीच्या वडिलांचे शरीर त्याच रक्ताच्या सड्यात जोरदार कोसळले. त्यांचा श्वास बंद पडला होता. वडिलांची झालेली गत पाहून रेवती गर्भगळीत झाली. मुझे छोड़ दो म्हणत पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण तेवढ्यात कांतीलालने तिला गाठले. तिच्या शरीरात त्याने प्रवेश करताच तिचे सुडौल शरीर बेडोल दिसू लागले. तिच्या पोटाचा आकार वाढून ते लोंबकळू लागले. तिचे वक्ष कोमेजल्यागत आत गेले. नितंब आधीपेक्षा मोठाले होऊन साडी बाहेर डोकावू लागले. तिच्या पोटात असह्य वेदना होऊन ती जमिनीवर गडाबळा लोळत हातपाय झाडू लागली. जीवाच्या आकांताने ती काही वेळ किंचाळत राहिली आणि काही वेळाने ती हलेनाशी झाली. तिचा देह निपचित पडला होता आणि तोंडातून एक हिरवट द्रव ओघळून बाहेर सांडलेल्या तिच्या वडिलांच्या रक्तात मिसळत होता. समोरील दृश्य पाहून भंवरलाल सोबत उपस्थित सारे नातेवाईक गुंगीत असल्यासारखे स्तब्ध उभे होते. कांतीलाल उर्फ पोट्याचा बदला पूर्ण झाला होता. आपल्या मालकाची कायमची गुलामी स्वीकारण्यासाठी तो गुफेत परतला होता. आपल्या मालकाने शिकवलेल्या शक्तीबद्दल आभार मानत त्याने दाखवलेल्या बाटलीत त्याने स्वतःला बंदिस्त करून घेतले. नेमकी तीच बाटली आता कानिफच्या हातात होती. सर्व विधींचे सोपस्कार पार पाडत कानिफने पोट्याला जागृत केले.
हिरवट दिसणाऱ्या धुराच्या स्वरूपात मोठाले पोट असणारी मानवी आकृती कानिफ समोर हवेत तरंगत होती. क्या हुकुम है सरकार? पोट्याने कामगिरी विचारली. कानिफने त्याला सर्व नीट समजावून सांगितले आणि एक काळ्या रंगाची चांबडी पिशवी काहीतरी मंत्रून त्याच्या दिशेने भिरकावली. हवेत हेलकवणारा पोट्या आणि अंधाऱ्या जागीच विरघळून नाहीसे झाले आणि ती हवेत तरंगणारी काळी चांबडी पिशवी आपल्या सावजाच्या दिशेने मार्गस्थ झाली.